त्यानंतर दी एडिटोरियल इज द हार्ट ऑफ पेपर, द सोल ऑफ इट, असं मी आधी म्हटलं. कन्सिडर्ड ॲज लिटररी फॉर्म फॉर दी ऑफ द एडिटोरियल is a special form of the essay. It is essay, there is no doubt about it, but it's a special form. More particularly, it is a journalistic essay. Its subject matter is concerned with the events of today. तुम्ही असं म्हणाल की अग्रलेख मी 8 दिवसांनी देतो, तर नाही होणार. तुम्हाला अग्रलेख तातडीनंच लिहावा लागतो आणि तो लिहिताना खळखळ करून उपयोग नाही. आमची बायको म्हणायची आजच काय नडलंय हो तेवढं, तर मी तिला म्हणायचो मी आज नाही केलं तर केव्हा करणार, सगळे माझ्या पुढे जातील. पण ही हिंमत टिळकांच्या बायकोनी बांधलेली असणार, त्याच्याशिवाय टिळक काय करत होते त्या बाईला कळत होतं असं नाही वाटत मला. म्हणून अग्रलेखांचं जे 513 अग्रलेख आहेत त्याचं वर्गीकरण करताना मला असं दिसतं 3 प्रकारानं त्याचं वर्गीकरण करता येईल. एक उदाहरणार्थ निखळ वृत्तपत्रीय अग्रलेख, ज्याला आपण प्युअर जर्नलिस्टिक एडिटोरियल म्हणू, ते टिळकांच्या लेखनामध्ये आहेत, ज्याची संख्या साधारणपणे 95 आहे मित्रांनो. 95 अग्रलेख या स्वरूपाचे आहेत, पण तरीसुद्धा आज ते कसे लागू पडतात ते मी नंतर सांगणार आहे. ब्रिटिश आणि नेटिव्ह नोकरशाही याच्याबद्दल त्यांचे 40 अग्रलेख आहेत आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे मामलेदार कसे वागतात, ब्रिटिश अधिकारी कसे वागतात, त्यांचं वागणं कसं चूक आहे. इतका बेधडक माणूस हा दिसत नाही हो. आणि म्हणून ती 40 अग्रलेखांची मांडणी याच्यामध्ये आहे. हा पगडबंद माणूस, ब्राह्मण समाजातला माणूस, याला शेतीतलं काय कळतं. आता जसं शरद पवारही परवा म्हणाले की जगन फडणवीसांना शेतीतलं काय कळतं. आपल्याला माहीत नाही, जगन फडणवीसांची कदाचित शेती असेल, फक्त शरद पवारांचीच आहे असं काही नाही की अनेकांची शेती असू शकते, ते करू शकतात शेती. पण लोकमान्यांनी शेती, शेतकरी, खोती आणि दुष्काळ या विषयांवर एकंदर 52 अग्रलेख लिहिलेत मित्रांनो. आणि त्यातले काही अग्रलेख आत्ताही खरे आहेत, कारण त्यांनी त्यामध्ये एका ठिकाणी असं म्हटलं की हिंदुस्थानातला शेतकरी शेवटी बंड करील काय. शेतकरी बंड नाही करत, केवळ तो आत्महत्या करतोय, इतका वैतागला विचार. त्यामुळे त्यांनी जे लिहिलं ते शेतीबद्दल, शेतकरी, खोतीबद्दल टिळक हे सांगतात की हा जो खोत आहे, जो कोकणामध्ये दिसतो, तो खोत जमिनीची मशागत करतो, निर्मनुष्य अशा ठिकाणी जातो, ती सगळी व्यवस्था तो पाहतो. त्यामुळे त्याचे जे अधिकार आहेत ते अबाधित राहिले पाहिजेत. त्यानंतर आर्थिक धोरण, औद्योगिक विकास, स्वदेशी, बहिष्कार आणि वंगभंग अशा विषयांवरती लोकमान्यांनी एकंदर 44 अग्रलेख लिहिलेत. आणि त्यामध्ये मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या पितांबरांना ब्रिटिशांच्या कपड्यांना असते तशी झळाळी का नाही, असं लोकमान्य विचारतात. किंवा पहिली चिमणी या नावाचा अग्रलेख आहे, ते लिहितात की औद्योगिक सुधारणा झाली पाहिजे त्या काळातल्याप्रमाणे, आजच्या काळातल्याप्रमाणे नव्हे, त्या काळातल्याप्रमाणे. पहिली चिमणी ही मुंबईत जेव्हा गिरणी निघाली, सूत गिरणी, पुण्यात जेव्हा सूत गिरणी निघाली तेव्हा त्यांनी मांडलेला हा अग्रलेख आहे. नंतर सर्वांगीण शिक्षण, स्त्री शिक्षण, राष्ट्रीय उत्सव याबद्दल लोकमान्यांचे 42 अग्रलेख आहेत हो, 1-2 नाही, 42 आहेत. आणि तेव्हाही त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रीय उत्सव म्हणून जे आहेत ते कायमस्वरूपी एकदा ठरले पाहिजेत, ते ठरवले पाहिजेत. आणि मग गणपती उत्सवाच्या संदर्भात, शिवजयंतीच्या संदर्भामध्ये त्यांनी काय मांडलं ते अग्रलेखात प्रत्यक्षात पाहिलं पाहिजे. स्वराज्य या विषयानं लोकमान्यांचे 20 अग्रलेख आहेत की स्वराज्य म्हणजे काय, आमची स्वराज्याबद्दलची कॉन्सेप्ट काय, तुम्ही इथून जावं असं आम्ही का म्हणतो, त्याबद्दल त्यांनी मांडलेलं आहे. आणि दुसरं मला वाटतं ते महत्त्वाचं असं की काँग्रेस आणि मवाळ पक्ष, आत्ताची काँग्रेस ही वेगळ्या प्रकारची आहे, ती ए पासून झेडपर्यंत फुटत गेली आणि पुन्हा आता झेडपासून ए पर्यंत एकत्र येते की काय माहीत नाही. पण त्यावेळचा काँग्रेस आणि मवाळ पक्ष यांचा विचार केला तर त्याच्यावरती 55 अग्रलेख आहेत, 55. त्यानंतर धर्म आणि सामाजिक सुधारणा याबद्दल लोकमान्यांनी 90 अग्रलेख लिहिलेत. मराठी भाषा समस्या ही आज नाही, मराठी भाषे समस्येबद्दल लोकमान्यांचे 9 अग्रलेख आहेत, ज्याच्यात एका ठिकाणी त्यांनी स्वच्छपणे म्हटलं
की तुमचे आमच्यावर राज्य झाले, ते इंग्रजांना बजावतात, तुमचे आमच्यावर राज्य झाले म्हणून आमच्या भाषेतल्या वेलांट्या आणि मात्रांवर होण्याचे कारण नाही. कोण म्हणतो आज? कोण असं सांगतं? त्यामुळे त्याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मृत्युलेख आहेत टिळकांचे, जे मृत्युलेख एकंदर 17 आहेत मित्रांनो, ज्यामध्ये गोपाळ गणेश आगरकरांच्या वरती पण आहेत. 2 अग्रलेख आहेत. प्रिन्सिपॉल गोपाळ गणेश आगरकर असं एक नाव आहे आणि दुसऱ्या अग्रलेखाचं नाव आहे आगरकरांची श्राद्ध तिथी. आणि त्यात टिळक सांगतात की त्यांचं माझं पटलं नाही काही बाबतीत, हा भाग वेगळा, पण आगरकर जेवढे मला समजले तेवढे कुणालाच समजले नाहीत असं पण टिळक लिहितात. त्यामुळे ते अग्रलेख पाहणं महत्त्वाचं आहे. ग्रंथ परीक्षणात्मक अग्रलेख. नाहीतर आत्ताचे काही संपादकीय शाहरुख खानवर काय असतात, संजय दत्तवर काय असतात, काय आश्चर्यच वाटतं आपल्याला की काय सचिन तेंडुलकरवर काय असतात, काही असतं. तसं त्या काळात नाही. त्यांची मी जेव्हा तुम्हाला संख्या सांगेन आणि ते विषय सांगेन, ब्राह्मण आणि त्यांची विद्या, अबलोन्नती लेखमाला, अशावरती, म्हणजे हे कळायला पाहिजे ना मुळात संपादकाला. ते कळणारी संपादक मंडळी त्या काळामध्ये सुदैवानं होती, वाचक वर्ग होता. आता फार पंचायत आहे. मी काय सांगू तुम्हाला, मराठी भाषेची ऐशी की तैशी झाली हो पुण्यासारख्या ठिकाणी. पुण्यात मी सिम्बायसिसमध्ये असताना एक फॅशन शो झाला. त्या फॅशन शोमध्ये एका आजीनं आपल्या नातीला छानपैकी नटवून आणलं. नऊवारी साडी, चोळी बिळी, अंबाडा घातलेला, त्याच्यावरती गजरा माळलेला, नाकात नथ, कानात कुड्या, चंद्रकोर लावलेली, छानपैकी नटून आलेली ती मुलगी इकडे धावते तिकडे धावते. घरी सगळं इंग्लिश वातावरण, मॉम्स डॅड, मग तो काही दिवसांनी मॅड होणार. पण या पद्धतीची बांधणी, त्यामुळे त्या मागचा जो काष्टा असतो ना नऊवारीचा, तो काष्टाला काय म्हणतात ते त्या पोरीला ठाऊक नाही. तिकडे धावते, धावता धावता तिचा मागचा नऊवारीचा काष्टा सुटला. ती आपल्या आजीकडे गेली आणि जोरात म्हणाली, आजी आजी, हा माझा डिवायडर सुटला बघ. ही जर मराठीची आत्ता अवस्था असेल, प्रॉब्लेम हा शब्द आम्ही इतक्या सर्रासपणे वापरतो. तुम्ही आत्ता मोबाईलची भाषा बघा, यू आर देअर, ते काय लिहितात, यू काढतात, आर काढतात, वेगळीच भाषा निर्माण झाली. तेव्हा टिळक असते तर त्यांनी नेमकं काय केलं असतं आणि कोणत्या प्रकारचं ग्रंथपरीक्षण केलं असतं असा प्रश्न निर्माण होतो. आणि संकीर्ण आणि विशेष प्रकारचे अग्रलेख म्हणून 23 अग्रलेख आहेत. या सगळ्याची आपण जर टोटल केली तर ती 513 होते, हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे.